मनन अध्ययन करूया आणि त्यामध्ये परमेश्वराची योजना काय आहे, त्यामध्ये परमेश्वराने काय रिव्हलेशन दिलेलं आहे, भविष्यवाणी दिलेली आहे, काय स्वप्न आहेत, काय दृष्टांत आहेत, काय पूर्वसंकेत आहेत, काय योजना आहेत आणि काय दर्शन आहे. आज आपण या वचनाच्या माध्यमातून चिंतन मनन अध्ययन या विषयावर तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 ते 9 आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या प्रथम तो म्हणत आहे त्या पॅरेग्राफची हेडलाईन्स आहे, जवळ येऊन ठेपलेली संकटे. सूचना, मार्गदर्शन, अलर्ट, सावधानतेचा इशारा, बदलण्यासाठी वेळ, परिवर्तनासाठी वेळ, सत्यामध्ये समर्पित होण्यासाठी वेळ ही परमेश्वराने दिलेली आहे. ती किती दिवसाची आहे, किती महिन्याची आहे, किती वर्षाची हे ठाऊक नाही, परंतु आजकाल काळाच्या योजनेनुसार, घटनाक्रमानुसार जर आम्ही पाहिलं तर पवित्र शास्त्रामध्ये जे सत्य दिलेलं आहे ते सत्य आज या ठिकाणी आमच्या पत्त्यास आलेलं आहे. आणि प्रत्येक जण म्हणत आहे, येस, काळ जवळ आलेला आहे, वेळ जवळ आलेली आहे, समाप्ती जवळ आलेली आहे, युगाचा अंत जवळ आलेला आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये त्याचे सर्व रेफरन्स दिलेले आहेत. त्याचप्रमाणे ज्या घटना आमच्या समोर निर्माण होत आहेत त्या घटनेमधून देखील आम्हाला हेच पाहावयास मिळत आहे. आणि विशेष करून 100% पवित्र शास्त्रामध्ये जितके काही भविष्यवाण्या झालेल्या आहेत, जितके काही प्रकटीकरण झालेले आहेत, जितके काही पूर्वसंकेत केलेले आहेत, जितके काही परमेश्वराच्या योजना आहेत, त्या सर्व आतापर्यंत पूर्णतेस आलेल्या आहेत. किरकोळ बोटावर मोजणाऱ्या गोष्टी बाकी आहेत. आणि त्या किरकोळ बोटावर मोजणाऱ्या गोष्टीपैकी एक प्रमुख गोष्ट आहे की आताच्या समयाला, आताच्या घटिकेला, आताच्या काळामध्ये जे तुम्ही आणि मी जिवंत आहोत, परमेश्वराच्या वचनाच्या माध्यमातून तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 च्या हेडलाईन्स नुसार तुम्हाला आणि मला म्हणत आहे की हे संकट जे आलेले आहेत ते जवळ येऊन ठेपलेले आहेत. केवळ जवळच येऊन ठेपलेले नाही तर आमच्या जीवनामध्ये काही हे संकट निर्माण देखील झालेले आहेत. काही ते भोगीत आहेत, काही या संकटात गेलेत, काही सुधरत आहेत आणि काही सुधारण्यासाठी परमेश्वराचे पूर्वसंकेत आहेत की आम्ही कशा प्रकारे या दिवसामध्ये आम्ही जीवितक्रम जगायला पाहिजे. पहिल्या प्रथम तो म्हणतो पहिल्या वचनामध्ये, शेवटल्या काळात किंवा शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कठीण दिवस. आज तर आमचे खेळी खुशालीचे दिवस आहेत. ओ पास्टर राजू अल्ला दाढीवाले, अहो हे सगळं खेळी खुशालीचा जमाना आहे. कठीण दिवस कशाचे? मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगेल, कठीण दिवस फक्त बिलीवर्स लोकांचे येणार. कठीण दिवस फक्त ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जीवनातच येणार. कठीण दिवस सेवकावर येणार. या भविष्यवाणीत या दिवसामध्ये फॉरेनच्या टुराला आम्हाला संधी नाहीये. या दिवसामध्ये बँक बॅलन्स भरण्याची आम्हाला संधी नाहीये. याच्यासाठी वेळ नाही दिला परमेश्वराने आम्हाला. संपूर्ण जगावर जे संकट जवळ आलेलं आहे त्यातली त्या शेवटच्या काळामध्ये आम्ही जीवन जगत आहोत. कठीण दिवस आहे. आणि कठीण दिवस कुणाचे आहे? ज्याच्या जीवनामध्ये कठीण दिवस आहेत ना, तोच खरा सत्य मार्गावर चालणार आहे. पण ज्याच्या जीवनामध्ये कठीण दिवसच नाही, तर ज्याला स्वप्नात सुद्धा कठीणपणा येत नाही, जो नुसता ऐश आरामामध्ये अनितिमानपणा आणि अनितीने धन कमवून इतरांना टोप्या घालून आता जे ऐश आणि खेली खुशालीचं जीवन जगत आहेत ना, समजून घ्या, वेळ काळ बदलायला समय परमेश्वराची एकदा काय रिंग आली. हो, कालच्या भागामध्ये म्हटलं मी, जेवढे कोणी हे मोठमोठे देवाचे सेवक असतील किंवा जे काही कोणी असतील ना अनितीने धन कमावणारे, यांना ईडीची चौकशी लावा. कालच्याच भागामध्ये मी सांगितलं. कारण काय, इथं थोडासा दंड होईल, पण तिथला दंड जो येणाऱ्या दिवसात राहील ना, कारण शेवटच्या काळात आम्ही जगत आहोत. लोकांना जीवन जगण्यासाठी कठीण दिवसामध्ये जीवन जगायचं कसं ऍडजस्ट करायचं हे माहिती नाही. आणि हे माहिती नसल्या कारणाने या ठिकाणी या कठीण दिवसामध्ये कशा प्रकारचा माणूस, कशा प्रकारचं मनुष्य जीवन जगत आहे
याची भविष्यवाणी, याचं प्रकटीकरण, याचं पूर्वसंकेत, याच्या परमेश्वरच्या योजना अगोदरच त्यांनी आम्हाला दाखवून दिलेल्या आहे की ह्या काळामध्ये लोक कसे असतील. याला म्हणतात रेव्हलेशन. भविष्य काळामध्ये लोक कसे असतील. माणसे स्वार्थी. आजकाल प्रत्येक जण स्वार्थी आहे. मी असो ना तर तुम्ही असो ना तर सगळं जग असो, आणि त्यातली त्यात देवाची सेवक तर विषयच नाही, त्याचा नादच नाही करायचा. स्वार्थीपणा तर एक नंबरचा. कधी स्वतःला मिळालेलं दानपत्र दुसऱ्या देणार नाही. बघा तुम्हाला भेटतेत काशी नाही. असं डायरेक्ट प्रीच केल्यानंतर जरा थोडस वाईटच वाटत. पण असं झालंय का की आपल्या बरोबर एखादा सहकारी प्रार्थनेला नेला आणि त्याच्या गाडीत आपण पेट्रोल भरलं आणि त्याला काहीतरी खर्चाला दिले आणि आपल्यालाही दिले, सगळं आपल्याच बापाचं डोबलं. कारण काय माहिती, बायबल सांगतंय, माझं मत नाहीये, मी फक्त तुम्हाला ते एक्सप्लेन करतोय. मी फक्त तुम्हाला उदाहरण देतोय की कशा प्रकारे मनुष्य स्वार्थी झालाय. आणि माणूस तर झालं, पण देवाचा सेवक जर स्वार्थी झालं तर विषयच नाही. समजून जायचं. कारण माणसे स्वार्थी झाले. दुसरं, धनलोभी. परमेश्वर म्हणतो आहे त्यात समाधान माना, थोडक्याविषयी विश्वासू राहा, आपल्या जवळचं जे आहे देण्यासारखं इतरांना द्या. पण आज मनुष्य स्वतःचा सेल्फिश झालाय. सेल्फिश, स्वार्थी झाल्यामुळे तो धनलोभी झाला. स्वार्थी व्हा तुम्ही, देवाचे लोक मिळवण्यासाठी स्वार्थी व्हा ना. धनलोभी पण व्हा. हे देवाचं धन मिळवण्यासाठी धनलोभी व्हा. तुम्ही कचरकुंडीत आणि ईडीनी चौकशी लावल्या, जेलमध्ये दांडके टाकायचं धन जे कमवता आणि लोभाने कमवता, ठीक आहे तुमच्या कष्टाने कमवा, काही अडचण नाही. पण अनिती करून, असत्यता करून, वेगवेगळ्या अनैतिक मार्गाने, स्वार्थी वृत्तीने आज संपूर्ण जग धनलोभी झालेलं आहे. हे देवाचं म्हणणं आहे, माझं नाही. बाबा तुम्ही काही करोडो कमव, नाही तर काही करा, माझ्या काही नाही जात, मी आपला आहे चांगला आहे. प्रेज लॉर्ड. कारण माणसे कसं आहेत, प्रकटीकरण किंवा भविष्यवाणी किंवा ज्या पूर्वसंकेत आहेत किंवा परमेश्वरच्या योजना की शेवटच्या काळात जवळ आलेल्या संकटाच्या समयाला, एंडिंगच्या दिवसाला लोक कशा प्रकारे जीवन जगतील. मग हे लोक जगतील विश्वासणाऱ्या लोकांविषयी नाहीये, सेवकाविषयी नाहीये, बिलीवर्स विषयी नाहीये, सत्याने वागणाऱ्या विषयी नाहीये, नीतीने जीवन जगणाऱ्या विषयी नाहीये, आहे त्यात समाधान मानणाऱ्या विषयी नाहीये, काबाड कष्ट करून दररोजचा आपल्या कुटुंबाचं जीवितक्रम करणारे यांच्यासाठी नाहीये. तर हे कुणासाठी आहे? जे माणसं स्वार्थी आहेत आणि स्वार्थी होऊन धनलोभी, धनाचा लई लोभ, धनाच्या लोभाने सगळं काही वाटूळ झालं. धन, कुठलं धन? स्तोत्र 127:3 मध्ये जर पाहिलं, 2 मध्ये पाहिलं, 1 मध्ये पाहिलं, 1, 2, 3 जर पाहिलं, त्यातलं दुसऱ्या नंबरचं वचन, संतती ही परमेश्वराने दिले धन. अरे या धनाला सांभाळा, तुमचे धन लागले तिकडे कचरकुंडीत जायला. हे धन नको. या धनाला चांगल्या प्रकारचं जीवन, एक व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी जे जगातलं धन तुम्ही कमावतो आणि ते पण लोभाने आणि कपटाने आणि स्वार्थीपणाने आणि अनितीने, हाय असं तुम्हाला. कारण याचा हिशोब दंड इथं शासनाला पण द्यावा लागतो आणि वरती तर काही विषयच नाही. आणखीन काही लिहिलंय त्याच्यात, बढाई खोर, लय बढाया, बढाई खोर माणसं निघली. आणखीन काय, गर्विष्ठ. कशाचा गर्व माहिती का? याच गोष्टीचा. कुणाला सौंदर्याचा गर्व, कुणाला पैशाचा गर्व, कुणाला सोन्याचा गर्व, कुणाला प्रॉपर्टीचा गर्व, कुणाला प्लॉटचा, कुणाला कशा कशाचा गर्व. आता गर्वाचे जर प्रकार बघितले ना, गर्विष्ठ लोकांना कशा कशा प्रकारचे गर्व आलेले आहेत. अहो काही खायला नाही पण लय गर्विष्ठ, नाद नाही करायचा त्यांचा. कुणाला संस्थेचा गर्व, कुणाला मिनिस्ट्रीचा गर्व, कुणाला त्यांच्या बापाचा गर्व. कोणता? आध्यात्मिक बाप. आपल्या बापाला तर नाही जवळ करीत, परंतु तो कोण असतो ना लुटणारा, म्हणजे माझा स्पिरिच्युअल डॅड. हो, लय गर्व त्याचा. तो काय दिवे लावितोय बघा, आणि तुमचे दिवे किती इज्जत आहेत हे पण बघा. गर्विष्ठ व्हा, अभिमानी व्हा, स्वाभिमानी व्हा, आदर करा, सन्मान करा. बायबल हे सांगतंय की तुमच्या आध्यात्मिक पुढऱ्याचा सन्मान करा. पण काय,
अहो एवढे गर्विष्ठ झाले, एखादी गोष्ट नुसतं बोललं तरी लगेच छातीकडून पुढे येतात. हा आमच्या पळक साहेबाला असं, हा आमच्या फादरला असं, हा आमच्या कोण असतील ते XYZ त्यांना असं. अरे गर्व कशाचा आहे तुम्हाला? देवाच्या वचनाचा गर्व आहे का? सत्याविषयी गर्व आहे का? आज्ञा विधी नियमाविषयी गर्व आहे का? पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने मी चालतो याचा गर्व आहे का? नाही, हे गर्व नाही तुमच्याकडे. मला दान भेटलं त्याचा गर्व, मी लोकांना खोटं भविष्यवाण्या सांगतो त्याचा गर्व, कुणाला कशा कशाचा गर्व. गर्वाचं घर खाली असतं, गर्वाचं घर उतरत. गर्व माणसाला पार सत्यानाशात नेतो. गर्व करा तुम्ही. मी प्रभूचा सेवक आहे, लीन आहे, नम्र आहे, दयाशील आहे, प्रेमळ आहे, सात्विक आहे, मार्गदर्शनामध्ये चालतो, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, सत्य आचरतो, नीतीने चालतो, होता येईल तेवढी मदत करतो, आहे त्यात समाधानी मानतो, क्षमा करतो. या सगळ्या गोष्टी तुमच्याजवळ असल्या तर गर्व माना. या कातड्याचा गर्व नका मानू. काळ्याचा काळ्या पावडर लावून येतात तिकडं कटिंग करू. कशाचा गर्व आहे तुम्हाला? हेकण्या बाकण्यांनो येतात ते असे लुटू एक ड्रेस घालून. गर्व कशाचा आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण हे शेवटच्या काळाचं संकट आहे. ही भविष्यवाणी आहे, ही पूर्वसंकेत आहे, परमेश्वरच्या योजना आहेत की शेवटच्या काळात लोक कसे असतील. मग लोकांचं तिकडे काही आपण कसे आहोत आता आम्हाला चेक करायचंय. हे जे वचन आहे ना, आमच्यासाठी विश्वासणाऱ्यासाठी आहे, हे बाकीच्या लोकांसाठी नाहीये. आम्ही करंतीकरच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये स्पष्टरित्या लिहिलेलं आहे की अन्य भाषा किंवा हे दिसणारे जे कृपादान आहेत किंवा त्यातून निघणारी जे साक्षी आहे ना, किंवा जे काही लोकांना दाखवण्यासाठी सॅम्पल किंवा उदाहरण किंवा त्याला जे किस्सा आहे ना, किंवा त्याला जे परमेश्वराकडे आकर्षित होण्यासाठी आहे एक दाखवलेलं एक उदाहरण किंवा त्याला काय म्हणू शकतो आपण, सॅम्पल, चिन्ह हे चिन्ह दाखवले. वचन हे विश्वासणाऱ्यांसाठी आहे, अविश्वासणाऱ्यांसाठी, गैरांसाठी, जगातल्या लोकांसाठी वचनाचा काही फायदा नाहीये. हे देवाचं वचन, दैवी वचन, दैवी मार्गदर्शन, जीवनाचं पाणी, आमचा प्रकाश आणि दिवा, आमच्यासाठी मार्गासाठी, आमच्या आत्मिक वाढ करणार, येणाऱ्या दिवसातल्या संकटामध्ये आम्हाला कसं टिकून राहायचं या सामर्थ्याने पॉवर अभिषेक देणार देवाचं वचन हे विश्वासणाऱ्या लोकांसाठी आहे. आणि आज विश्वासणारे लोकच या कॅटेगरीमध्ये बसलेत. आजही अनेक लोक, विश्वासणारे लोक आमच्या जीवनात चिन्ह चमत्कार कव्हर करायचा. तुम्ही आईच्या गर्भाशयातून बाहेर आले तोच लय मोठा चमत्कार झाला. आणि आतापर्यंत तुम्ही लोकांना लुटलं तरी देवाने तुमचं पारिपत्य केलं नाही. किंवा तुम्हाला आणि मला आपल्या किंवा माझ्या पापाच्या मानानं आपल्या पापाच्या मानानं आपल्याला दंड दिला नाही. ही देवाची दया, ही सगळ्यात मोठी साक्ष. पण ही कुठपर्यंत? येणाऱ्या दिवसामध्ये याचा हिशोब तुम्हाला आणि मला द्यायचा आहे. म्हणून आज आम्हाला तपासायचं आहे की जर आम्ही शेवटच्या काळामध्ये आहोत आणि ही सत्य परिस्थिती आम्हाला पाहायला मिळते. कारण जगाच्या राटीनुसार जर आम्ही काही वर्षापूर्वीचा इतिहास जर पाहिलं तर त्यामधली परिस्थिती, त्यामधलं वागणं, उठणं, कल्चर, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, धार्मिक, आध्यात्मिक ज्या काही असतील त्या जरा बऱ्यापैकी होत्या. पण आताच्या सध्या ऑल वर्ल्ड सगळ्या देशात आणि सगळ्या राज्यामध्ये आणि जिल्ह्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी जर आम्ही पाहिलं तर परिस्थिती खूप बिघडलेली आहे, खूप नाजूक झालेली आहे. लोकांना कसं जीवन जगायचा प्रश्न पडलेला आहे. त्यातच दुष्काळ आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टींनी लोक इतके काही कठीण दिवस आलेले आहेत लोकांमध्ये, तरी लोक बदलत नाही. कोविडच्या काळात एवढं प्रेज द लॉर्ड, हालेलुया, आमीन, पळकसाहेब प्रार्थना आमच्या स्वतःच्या घरच्या संपला. आता परत जैशी ते वैशी. माणसं स्वार्थी झाले. कोविडच्या काळात स्वार्थ धरला, या ना पळक साहेब आमच्याकडे करा ना प्रार्थना. आता तिकडेच तरफडा. धनलोभी झाले. कोविडच्या काळामध्ये लोकांनी मदत केली आणि ज्यांच्याजवळ प्रमुख म्हणून दिला त्यांनीच काही माता डाला, त्यांनीच मारला. आहेत माझ्याकडे उदाहरण, सांगेल मी अशा पाळक लोकांची नावं, दनादन सांगेल. आपण नाही घाबरत कुणाला. बडाईखोर झाले. मी अमको केलं, मी फलानं केलं, मी भिस्ता नाही केलं का दुसऱ्याचे मेहनत चोरून स्वतःची मंडळी मोठी केली. काय दिवे लावले. बडाई तर लय. हे जवळ येऊन टेपलेले संकट आहेत. आणि म्हणून लोक गर्विष्ठ पण झालेत. एवढ्यावर नाही थांबले, निंदा करणारे झाले. निंदा, आम्ही हे सत्य सांगतो, ही निंदा नाहीये. निंदाचा प्रकार वेगळा आहे. आई बापास न मानणारी, आई बापास मानणारी लोक कमी झाले. सगळे जोरू का गुलाम,
आणि काही काही बोटवर मोजणारे आहेत, काही काळजी करू नका. आई बापास न मानणारी, उपकार न स्मरणारी, एखाद्या उपकार केला का बास त्याचं तर डबाच व त्याला पेट्रोल टाकून पेटवायला तयार होते, असे निष्ठुर पिढी तयार झाली. फक्त एखाद्यावर उपकार करा आपण, नाही आपण उपकार करतो म्हणजे आपण त्याचा बेनिफिट मिळव म्हणून नाही, पण तो समोरच्या माणसावर ज्याच्यावर आपण थोडासा उपकार केलाय त्यांनी तर थोडीशी जाण धरावी ना. नाही मनाची जनाची तर मनाची. पण आज लोकांनी मन पण त्या सैतानाच्या ताब्यात देऊन टाकले, त्याला लाजच नाही, परत हात पसरायला आहेतच पुढं. उपकार न स्मरणारी, अपवित्र. पूर्वी तरी बरेचसे जरा थोडेसे पवित्र जीवन जगायला मागत होते सेवक वर्ग पण आणि बिलिव्हर्स लोक पण. आता अपवित्र झाले. अहो सेवकच अपवित्र झाले तर बिलिव्हर्स लोकांचं कुळमध्येच अगरबत्ती लाविता 45ची. मोठमोठाले हे फक्त आपल्याला वाटतं हे पवित्र येतं, पवित्र नाही तर यांच्या इतकं गेलेलं तर कुणीच नाहीये. सर्वसाधारण लोक पवित्र जीवन जगतात कारण देवाला घाबरतात. ते कठीण दिवस आहेत, गरीब आहेत, खायची वाणी, राहायची वाणी, कसं तरी जीवन जगायचं. हे पवित्र जीवन जगताय. त्यांना असं वाटतं की प्रभू आज दिवसभरातून माझ्याकडून पाप झाला असला तर मला क्षमा कर, पण मला माझ्या लेकरामध्ये घेऊन आलास, माझ्या आईवडिलांमध्ये घेऊन आलास, जे काही चटणी मिरची दिलीस प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. आहेत आजी काही बोटावर मोजणारे लोक. पण सध्या जर पाहिलं परिस्थिती तर अनेक ठिकाणी अपवित्रता निर्माण झालेली आहे. या ठिकाणी देवाच्या वचनावर चिंतन मनन अध्ययन करीत असताना, प्रवचन करीत असताना, प्रबोधन करीत असताना, संदेश देत असताना, मेसेज देत असताना, सुवार्थ सांगत असताना किंवा वचनाचं विश्लेषण करीत असताना वैयक्तिक कुठल्या प्रकारचा पाळक किंवा कुठल्या प्रकारचा याजक आमचं टार्गेट नाहीये. कारण मी एक स्वतः याजकच आहे. टार्गेट आमचा हा देवाचा सेवक नाहीये किंवा प्रमुख बिलिव्हर्स पण नाहीये. आम्ही सर्वजण आहोत टार्गेट मध्ये. आमच्यामध्ये यापैकी काही आहे का ही परमेश्वर त्या वचनाच्या माध्यमातून तुम्हाला आणि मला सांगतोय. आम्ही सर्रास त्याचा अर्थ घ्यायचा नाही की मलाच म्हटला, यांनाच म्हटला, त्यांनाच म्हटला, तसं नाही. आम्ही स्वतःला विचारायचंय की या शेवटच्या दिवसामध्ये मी स्वार्थी आहे का? आहे तर कशात आहे? त्या स्वार्थामध्ये इतरांचा फायदा आहे का? मी धनलोभी आहे का? मी बडाईखोर आहे का? मी गर्विष्ठ आहे का? मी निंदक आहे का? मी आईबापासनं मानणारा आहे का? हे प्रश्न आम्हाला विचारायचे. या वचनाचा अर्थ असा आहे, या वचनाचं विश्लेषण असं आहे, या वचनाचं पूर्वसंकेत किंवा परमेश्वरच्या योजना अशा आहेत की आज तुम्ही आणि मी प्रत्येकाने या गोष्टी आम्हाला चेकिंग करायच्या यासाठी की या गोष्टीतून आमच्यामध्ये किती खराबी आहे आणि किती चांगला आहे हे आम्हाला समजेल. आणि मग आम्हाला जो परमेश्वराने वेळ दिलेला आहे या शेवटच्या काळामध्ये, या वेळेमध्ये आम्ही स्वतःचा बदल करून घेऊ. अन्यथा अनेक लोकांना चुका न समजल्यामुळे त्यांना असं वाटतं की आपण करतो ते योग्य आहे, बरोबर आहे, आणि म्हणून त्यांना ते योग्य आणि बरोबर त्यांच्या मनाने वाटतं. किंवा चार टोळ बहिरी असते की म्हणतात तू करतो ते बरोबर आहे. पण आम्ही आत्म्याकडून खात्री केलेली आहे का? देवाच्या वचनामधून आम्ही त्याची खात्री केलेली आहे का? लोक जग काही सांगते ना, पाळा काही सांगते, त्याचा काय भरोसा आहे? याच्यामध्ये ते लिहिलेलं आहे का? आणि सांगणारा पण तसा पाळतो का? कारण मागच्या भागामध्ये आम्ही पाहिलं की आमच्यावर तो ठपका नसावा किंवा त्याला काय म्हणतो, तू सत्याचं वचन नीट सांगणारा, लाज वाटण्यास कसलेही कारण नसलेला, देवाच्या पसंतीस उतरलेला कामकरी असा स्वतःला सादर करण्यास होईल तितका प्रयत्न कर. म्हणजे स्वतः देवाच्या सेवकाला चेकिंग नाही असं थोडी आहे. आम्ही जे डायरेक्ट जे नावं घेतो, पाळक वर्ग, याजक वर्ग, फादर वर्ग, येडे म्हणून नाही. हे देवाचे सेवक आहेत, हे देवाचे कामकरी आहेत, हे देवाच्या ख्रिस्त येशूचे शिपाई आहेत. हे आताचे मॉडर्न नाव आहे ते अपोस्टोल, फोस्टोल, खोस्टोल. आणखीन काय लिहिले? ममताहीन. ममताच राहिली नाही लोकांजवळ. आहे का ममता? होती का ममता? शांतता द्वेषी. शांतता नकोच, शांततेच्या ठिकाणी द्वेष केला जातो. धांगडधिडा पाहिजे त्यांना. आत्मिक चिंतन नकोय, आत्मिक आराधना नकोय. यांना फक्त असं डिस्को डान्स करायचं बस, एकसारखे कपडे घालायचे आणि झुलायचं, नुसतंच आरडायचं वळडायचं. शांतता नकोच म्हणते. हो सध्या हल्लीची अजूनही पण
अजूनही मी तुम्हाला सांगतो, मी ज्यावेळेस कामावर, मी जरी पाळक असलो तर मी सरळ क्लिअर बोलतो, सरळ. ज्यावेळेस मोबाईलला एक टाइमपास म्हणून किंवा काहीतरी एक करमणूक म्हणून ज्यावेळेस मोबाईलला एखादी हिंदी पिक्चरची गीतं लावले जातात ना, किंवा कुठलेही गीते, हिंदी म्हणा, मराठी म्हणा, धार्मिक म्हणा, किंवा जगिक म्हणा, ज्यावेळेस ऐकतो ना, तर पूर्वीचे ज्यावेळेस गीत आहेत ना, ते चांगले वाटतात, कानाला गोड वाटतात, बरं वाटतं जरा. आताचे जर लावले ना, असं वाटतं मोबाईल फेकून त्या भेताडीला मारू काय. काय ते गाणी, काय तो आवाज, काय तो डान्स, काय तो आरडाओरडा, काय ती म्युझिक. असंच झालं इथं पण. आराधना करताना पूर्वीचे जे होते ना, आता आमची ढोलकी नाही इथं, नाही तर आम्ही ढोलकीन पेटीवर तडाखा चालू ठेवतो आम्ही. नाही आम्ही पण ते ढस्साक ढिस्साक घेऊ शकतो बरं का, त्याचं काही इतकं काही आम्हाला टाकवू नयेत आम्ही. परंतु ज्या गोष्टीमुळं शांतता भंग होती, अशा भंगऱ्या वस्तू वापरित तरी कशाला, आणि वापरायचं तर मापात वापरा ना. काय तुमचे ते ड्रेस, काय तुमचे ते कपडे, काय तुमचे ते झुलायच्या स्टाईल, काय तुमचे ते ऍक्शन. स्टेजवर गेलं तर असं वाटतं ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमात आलोत का तमाशा फडात उभा राहिलोत, काही कळतच नाही. फक्त देवाचं नाव मध्ये असतं, म्युझिक फिजिक सगळी त्याची तशीच असते, ऍक्शनही तशीच असते, आणि नाचायचं ते मूड पण तसाच असतो. आणि बाकीच्या लोकांना काय अकलीचे भाग नाही, ते झुलत येत, शांतताच नाही राहिली. पूर्वी जर चर्च मध्ये जर गेलो तर सुई पडन असा आवाज यायचा. आता तर सुई जाऊन दे, कुणाचं काही जरी पडलं तर त्या ढश्याक ढिश्याक मध्ये कुणालाच आवाज येत नाही. शांतताच नाही राहिली. घरामध्ये तसंच, कामामध्ये तसंच, सगळ्या ठिकाणी आज शांतताचा भंग झालेला आहे. आणि मग निवांत म्हणतो, मला शांत झोपच लागत नाही, पत्रे मोजीत बसतो. कसं काय? आमच्या जीवनात प्रत्येक प्रकारची शांतता पाहिजे. हे झालं बाह्य स्वरूप, पण आत्मिक शांतता आमच्या जीवनामध्ये नाहीये. आणि आज लोक ह्या जगातल्या सर्व केलीकुशीलीमध्ये दिवसभराच्या 12-13 घंट्याच्या ड्युटीमध्ये किंवा 24 घंट्यामध्ये ज्यावेळेस त्याला आरामाची वेळ मिळेल, शांत असं रिलॅक्स वाटन, त्या टायमिंगला त्याला शांतता मिळत नाही. तो सगळे प्रयत्न करतो, परंतु हे प्रयत्न करत असताना दिवसभरात जे आम्ही स्वार्थीपणा केलाय, धनलोभीपणा केलाय, बडाईखोरपणा केलाय, गर्विष्ठपणा केलाय, निंदा केली, आईबापास न मानले, उपकार ज्यांनी उपकार केला त्यांना तर काय केलं त्याची काही गॅरंटी वॉरंटीच नाही. उपकार न स्मरणारी अपवित्र जीवन जगलो, ममताहीन जीवन जगलो. शांती काय खास तुमचा बाप आणून देईल का? कमाचं देईन का स्वर्गीय देईन? अहो शांतता तशी मिळतच नाही. बायबल असं सांगतात, तर रेफरन्स मी तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या घरात जाल त्या घरामध्ये पहिल्या प्रथम गेले जसं म्हणा, या घरात शांती असो. जर ते घर शांतता प्रिय असेल तर तुम्ही दिलेली शांती त्या ठिकाणी लागेल, अन्यथा ती तुमच्याबरोबरच रिटर्न येईल. मग तुम्ही चर्चला जाणे तर घरी वाचणे तर काही करा, याचा अर्थ असा आहे की आम्हाला ती शांती आमच्या जवळ ठेवावंच लागेल. आणि म्हणून तो म्हणतो, ज्या कोणाजवळ असेल त्याला अधिक दिल्या जाईल, आणि ज्या कोणाजवळ नसेल ना, असन नसन ती काढून घेतल्या जाईल. हाच प्रकार शांततेचा आहे, हाच प्रकार पवित्रतेचा आहे, हाच प्रकार शुद्धतेचा आहे, हाच प्रकार सगळ्या गोष्टीमध्ये या गोष्टीला आपल्याला ऍड करता येईल. परंतु लोक ठराविक वेळी एकाच गोष्टीला ते धरून बसतात. चौफेर आम्ही पाहत नाही. ज्यावेळेस आमची इंडियन क्रिकेट टीम खेळती ना, त्यावेळेस चौफेर, षटकार, चौकार, 3 रन, 2 रन, वन डे 1-1 सगळ्या बाजूनी ग्राउंड मारलेला असतो. काही एकाच बाजूने खेळतो, टुकू 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 जमन. सगळ्या बाजूचा विचार करून आम्हाला जीवन जगायचं, आणि या विचारामध्ये आम्हाला पाहायचंय की माणसं स्वार्थी आहेत, धनलोभी आहेत, बडेखोर आहेत, गर्विष्ठ आहेत, निंदक आहेत, आईबापास न मानणारी आहेत, उपकार न स्मरणारी आहेत, अपवित्र जीवन जगणारी आहेत, ममताहीन आहेत, शांतताद्वेषी आहे. आणि अजून एक कमी पडलं होतं, चहाडखोर. चाड्या करायला एक नंबरची. ड्युटी करीत असताना याची चाडी कर, त्याची चाडी कर. हे झालं समजा जगातलं काम करताना, काही चाडी करून काही तुम्हाला एक नंबरचं पारितोषिक देईन का तो मालक, का तो कोण मॅनेजर असेल तो? अरे आम्ही दुसरीची केली म्हणजे दुसरी आमची करणारच ना. हे चहाडखोर लोक या दिवसामध्ये जास्त येतात. चहाडखोरपणा केल्यामुळं शांतता भंग होती. चहाडखोर काम केल्यामुळं सगळं
जे काही व्यवस्था आहे ती व्यवस्था बिघडून जाते, नको ते आरोप होतात, नको ते पाप घडले जाते आणि नको त्या गोष्टी त्या ठिकाणी उदयास येतात. याला कारणीभूत काय? चहाडखोरपणा. अजून काय? असंयमी, संयमच राहिला नाही लोकांजवळ. क्रूर, आता ते इतके क्रूर झालेत ना वास. पहिले तरी एखादी कान पडीत वडले तर बायबल असं सांगायचं दुसरी कर. बायबल असं सांगतोय, तुझ्या जर एका गालात मारली ना तर दुसरा पुढं कर, असं बायबल सांगते. तुला जर कोणी एक बंडी मागितली ना देऊन टाक. तुला जर कोणी म्हणलं ना एक कोस माझ्यावर उचल, 2 कोस जा. पण सध्याची जी परिस्थिती आहे ना, तोंड करायचा उशीर होतो, तोंड करायच्या आधीच आणि तो तोंड धरू धरू, 1 नाही 2 नाही, चांगलं तोंड फुटूच तर आणि इतकं क्रूरपणा या जगामध्ये आलेला आहे. इतका क्रूरपणा या जगातल्या शेवटच्या काळामध्ये तुमच्या आणि माझ्यामध्ये या सैतानाने घातलेला आहे. आम्हाला कुणाचं काही सहनच होत नाही. आम्हाला सत्य सहन होत नाही, बाकीचं जाऊ पडू पडतं. आम्हाला पवित्रता सहन होत नाही, आम्हाला शुद्धता सहन होत नाही, आम्हाला नीतिमत्ता सहन होत नाही, आम्हाला एखादं चांगलं काम करतो ते सहन होत नाही, एखादा चांगला मार्ग सांगतो तो सहन होत नाही, एखाद्या देवाच्या वचनाच्या माध्यमातून सत्य आम्हाला सांगतो ते सहन होत नाही. लगेच निंदाच करतात. यांना कोणी अधिकार दिलाय आणि यांच्या काय बापाचं आहे का? आणि आम्ही आमचं बघू, आणि आमच्या मिनिस्ट्रीमध्ये हे कोण तोंड खुपासणारे आणि तुम्ही का आमच्या मिनिस्ट्रीचे आहेत का? चाललंय काय? हे सगळं क्रूरपणा या सैतानाने तुमच्या आणि माझ्यामध्ये, म्हणजे या जगामधल्या प्रत्येक बिलिव्हर्स असो, सेवक असो, कुणी असो, यांच्यामध्ये आता आलेला आहे. आणि हा का आलेला आहे? तर आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहे याची ही कुणी, ज्यांच्या जीवनामध्ये या जगामध्ये जगत असताना या सगळ्या गोष्टी आम्हाला दिसतात, जरी आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये नसतील, परंतु आमच्या स्वभावात त्या जर पाहत आहोत तर समजून जा, जवळ संकट येऊन ठेपलेली आहे. संकट जवळ येऊन ठेपले म्हणजे न्याय जवळ येऊन ठेपलाय. न्याय जवळ येऊन ठेपलाय म्हणजे समाप्ती जवळ येऊन ठेपली. समाप्ती जवळ येऊन ठेपली म्हणजे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त मेघावरून येण्याचं निश्चित झालंय, कन्फर्म आहे. फक्त टायमिंग माहित नाही, पण तो केव्हा येऊ शकतो. मग आम्ही केव्हा तयार व्हायचं? त्याच्या अगोदर ह्या गोष्टी आम्हाला परमेश्वरचं वचन प्रेषित पौल संत साहेबांनी जे तिमोथेला लिहिलं, याचा अर्थ केवळ तिमोथेलाच नाही, मी वारंवार या गोष्टीची पुष्टी देत असतो की केवळ पवित्र शास्त्र त्या काळामध्ये वैयक्तिक एखाद्या सेवकाला गृहीत धरून, एखाद्या मंडळीला गृहीत धरून, एखाद्या मंडळीची चुकी किंवा चांगलपणा गृहीत धरून तेवढ्याच मंडळीसाठी लिहिलेलं नाही, तर आज देखील ते त्या तितक्याच प्रमाणात सत्य आहे जितकं त्या टायमिंगला प्रेषित पौल साहेबांना पवित्र आत्म्याने गायडन्स केलं. परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार त्याने तिमोथेला जे पत्र लिहिलं, त्या टायमिंगला अशी परिस्थिती नुसती सुरुवातच झाली होती, किंबहुना व्हायची असेल, ते पडघम किंवा ती तयारी पवित्र आत्म्याने त्याला दाखवली असेल. आणि म्हणून तो म्हणतो की जवळ येऊन ठेपलेली शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. मग आता 2000 समजा, उदाहरणार्थ 2022 वर्षापूर्वी जर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर आला आणि जर 56, 57, 58 वर्षाचे किंवा पहिलं एक 100 वर्ष काढून टाका डायरेक्ट, जवळपास 1922 वर्षापूर्वी जर हे वचन लिहिलेलं असेल, 1922 वर्षापूर्वी जर प्रेषित पौला आणि तिमोथेला हे जर पत्र लिहिलेलं असेल, तर त्या टायमिंगला शेवटच्या काळी कठीण दिवस येतील. म्हणजे 1922 वर्षापूर्वी आपण एक लमसम बोलतोय, त्या टायमिंगला लिहिलं होतं शेवटच्या काळात कठीण दिवस येतील. मग हा काळ आलाय, या काळातच आम्ही आहोत. हे जे शेवटचा काळ आहे त्याच्यात, आणि या काळाच्या अगोदर परमेश्वर त्याचे पूर्वसंकेत आम्हाला देत आहे, परमेश्वरच्या योजना सांगत आहे, रेव्हलेशन देत आहे, भविष्यवाणी सांगत आहे, स्वप्न दाखवत आहे, दृष्टांत दाखवत आहे, दर्शन दाखवत आहे की येणाऱ्या दिवसामध्ये अशा प्रकारच्या घटना घडतील म्हणजे ते आता सध्या घडलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, हे प्रकटीकरण किंवा भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. आता जेवढ्या वाचल्यात आपण तेवढ्या. काही भविष्यवाण्या आहेत, काही प्रकटीकरण आहेत, काही परमेश्वरच्या योजना आहेत की त्या पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत, आणि काही अशा आहेत की ते एकदम अंतिम टप्प्यामध्ये, म्हणजे ख्रिस्ताचं येणं त्या टायमिंगला पूर्ण तेचता त्याचा टायमिंग आहे.
आणि म्हणून आपण जर ह्या घटकेमध्ये आहोत तर याचा अर्थ परमेश्वराने आम्हाला पूर्वसंकेत केलेला आहे. याचा अर्थ असा आहे की परमेश्वराने आमची भविष्यवाणी केलेली आहे की या गोष्टीमध्ये तुम्ही जपून चाला, किंवा या गोष्टी जर तुमच्या जीवनात असतील तर यामध्ये बदल करा, म्हणजे परिवर्तन व्हा, परिवर्तित व्हा. जबरदस्ती नाहीये. आणखीन तो पुढे म्हणत आहे, चहाडखोर, असंयमी, संयम राहिला नाही लोक, सगळं एकाच लगेच तूप खाल्ल्याच रूप पाहिजे, संयमच नाही राहिला. पूर्वीच्या काळामध्ये शिष्यगण त्या गुरुच्या सानिध्यात इतके वर्षे जगायचे, पण म्हणत नव्हते की मला तू डोक्यावर हात ठेव आणि मला आचार्य बनव. काही आचार्यांनी, काही संतांच्या जवळ जे भक्त होते ना, फार मरायला लागल्यावर त्यांना गादी दिली. आपण जर पवित्र शास्त्राचे जर उदाहरण पाहिले, एलिया हा त्याच्या बरोबर होता आलिशा लगेच पास्टर बनला नाही. आजकालचे आलिशा आहेत ना, आलिशा लय लवकर पास्टर बनत येतो. कुणी 3 महिन्यात, कुणी 6 महिन्यात, कुणी वर्षात, कुणी 2 वर्षात, कुणी 3 वर्षात, कुणी 4 वर्षात. संयमच नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने 12 वर्षापासूनच शास्त्री, पुरुषी, सदुकी जेवढे काय लय मोठमोठाले पंडित होते ना, यांना चर्च मध्येच गपगार पाडलं होतं. तेव्हाच त्यांचा बाप झाला होता तो. त्याला सगळं समजत होतं. पण 12 वर्षानंतर देखील 30 वर्षाच्या कालावधीमध्ये, म्हणजे साधारणतः 18 वर्ष तो वाट बघितली, संयम धरला. मग 30व्या वर्षी सेवा कार्य चालू केलं आणि 33व्या वर्षी समर्पण केलं. आम्हाला लगेच तो खाल्ल्याच रूप लागत. आम्ही कामाला गेलो का लगेच आम्हाला नोटाचे बंडल पडले पाहिजे. आम्ही चर्चला गेलो का लगेच आत्म्याचा फेसच आला पाहिजे आमच्या तोंडाला. आहेत आमच्याकडे काही पवित्र आत्मा मिळण्यासाठी लय चर्च बदललेत, अन्य भाषा मिळण्यासाठी. लगेच कुठल्या गोष्टीची आपण मागणी करत आहोत, आपण कोण आहोत, आपली लोकांनी वचनाला प्राधान्य दिलं नाही. आणि याचं प्रमुख कारण आम्ही परमेश्वराला कमी आणि जगामध्ये जास्त जीवन जगत आहोत. आणि म्हणून तो म्हणत आहे की असंयमी झाले, क्रूर झाले. पुढे तो लिहित आहे, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. चांगलं जो करतो ना, आता एखादे साहेब चांगलं करतात ना, त्यांच्यावर प्रेम नाही धरायचं, आबोला धरायचा, त्यांच्यावर कुरघोडी करायची, त्यांच्या काहीतरी दोष काढायचे, त्यांचे काहीतरी चुका काढायच्या. त्यांनी केलेल्या उपकाराची फेड नाही करता, त्यांनी जे उपकार केले त्याच्या बदल्यात त्यांना दुःख पीडा द्यायची. ही जगाची क्वालिटी. आतापर्यंत माझे 6 चर्च तुटले, 6 मोठमोठ्या मंडळ्या, 6. सगळ्यावर मी प्रेम केलं, पण काय झालं, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी अशा मंडळ्या 6 फुटल्या. आणि आम्ही म्हणलं गेट आउट. तुमच्या दानपात्रावर जगण्यासाठी मी परमेश्वरने मला पाचारण नाही केलेलं आहे. तुमचा आणि तुमच्या दानपात्राचा, तुमच्या क्रूरतेचा, तुमच्या असंयमाचा, आणि तुमचा शांतता द्वेषीचा, तुमचा ममताहीनपणाचा, तुमचा अपवित्रपणाचा, आणि तुमचा उपकार न स्मरणाऱ्याचा, आणि आईबापास न मानणाऱ्याचा, आणि तुमच्या गर्विष्ठपणाचा, तुमच्या बडाईखोरपणाचा, तुमच्या धनाचा, आणि तुमच्या स्वार्थीचा जाळ हो तुमच्यावर. ही सत्यता आहे. लोकांवर आम्ही जितकं चांगलं प्रेम करतो ना, लोक तितके चांगले नाहीत. पण याचा अर्थ असा नाही आम्हाला शेवटपर्यंत प्रेम करायचं आहे. लोक आमच्याशी कसं वागू, याला म्हणतात ख्रिस्ती जीवन, याला म्हणतात विश्वासणारे जीवन, याला म्हणतात परमेश्वराचं जीवन, याला म्हणतात सेवकाचं जीवन, याला म्हणतात एक याजकाचं जीवन, याला म्हणतात एक अपोस्टलचं जीवन, याला म्हणतात एक प्रॉफेटचं जीवन, याला म्हणतात प्रॉफिसाई करण्याचं जीवन, याला म्हणतात प्रेषित, याला म्हणतात टीचर, याला म्हणतात प्रीचर, याला म्हणतात शिक्षक, याला म्हणतात सुवार्थिक. लोक आमच्याशी कसंही वागू, पण आम्ही त्यांच्याशी चांगलं वागायचं. हे लोक कसे आहेत आणि कोणत्या टप्प्यामध्ये अशा प्रकारचं जीवन, हे आम्हाला माहिती पाहिजे. आम्हाला समजलं रे. मी जे तुम्हाला 6 मंडळाचं उदाहरण दिलं ना, मला हे समजलं की हे लोक नाशाच्या मार्गाकडे जात असताना यांना सत्य सांगितलं यांना पटत नाही, कारण यांच्यामध्ये स्वार्थ निर्माण झाला. ज्यावेळेस तुमची टपरी होती त्यावेळेस तुम्हाला इतकं काय प्रभूचं प्रेम उत्पन्न झालं, आणि आता तुमचं 3 स्टार हॉटेल झालं, तर आता तुम्ही लागले
धनलोभीन बडाई करून गर्विष्ठकारपणा करायला. आता लागले तुम्ही शांतताच्या पलीकडे चालला. आता लागले तुम्ही चहाड करायला. आता झाले तुम्ही असंही मी क्रूर झाले. आता चांगल्याबद्दलचं प्रेम बाळगणारे नाही झाले. आता तुम्ही विश्वासघातकी झाले, हूड झाले, गर्वाने फुगले. देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी सुखविलासाची आवड धरायला लागली. ही सत्याची परिस्थिती. मी माझ्या लाईव्ह जीवनातल्या काही गोष्टी बोलता बोलता तुम्हाला सांगत आहे. ही स्वतः माझ्या नेत्राने आणि स्वतःच्या कृतीमध्ये आणि स्वतःच्या जीवनामध्ये घडलेल्या गोष्टी. दुसऱ्याचं उदाहरण मी देत नाही कधी, दुसऱ्याच्या साक्षी मी सांगत नाही. या सगळ्या गोष्टीतून जात असताना देखील हे लोक गेले, हे लोक ह्या प्रकारामध्ये मोडले. परंतु आजही मी परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो की यापैकी बऱ्याचशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये नाहीत. किरकोळ 2-3 गोष्टी माझ्या जीवनात आहेत, पण जेवढ्या वाटले त्याच्यातल्या जवळजवळ 75% गोष्टी माझ्या जीवनात नाही. 25% अपवाद आहेत. हे अशा प्रकारच्या गोष्टी मला केव्हा समजल्या? ज्या वेळेस मी देवाच्या वचनाची रुची घेतली, ज्यावेळेस मला परमेश्वराचं भविष्य समजलं, ज्यावेळेस परमेश्वराचं प्रकटीकरण मला समजलं, ज्यावेळेस परमेश्वराचे पूर्वसंकेत मला समजले, ज्यावेळेस परमेश्वराच्या योजना माझ्याविषयी, जगाविषयी, बिलीवर्सविषयी, सेवकाविषयी, या जगाविषयी काय आहेत हे समजून घेतल्या. आणि ही गोष्ट केवळ पवित्र आत्मा, पवित्र वचनाच्या गायडन्स मधूनच लोकांना दाखवतो. वैयक्तिकरित्या कुठल्याही एखाद्या सेवकाला रात्री झोपात तो स्वप्न दृष्टांत सांगत नाही, तर देवाच्या वचनाच्या माध्यमातून तो शिकवतो. आणि आमच्या लाईव्ह जीवनामध्ये आम्ही कसं जगत असतो याच्यावरून तुम्हाला अनुभव आधी येतो. आणि हा अनुभव आम्हाला या वचनाच्या माध्यमातून ज्यावेळेस मी पाहतो त्यावेळेस आमची चूक आम्हाला जे समजते, आम्ही ती चूक सोडून द्यावी इतकाच परमेश्वराचा हेतू आहे. म्हणून तो त्याने प्रकटीकरण दिलेलं आहे, म्हणून तो त्याने भविष्यवाणी दिलेली आहे, म्हणून तो पूर्वसंकेत करतो. पूर्वसंकेत केल्यामुळे काय होतोय की आमच्या चुका सुधारण्याची संधी आम्हाला मिळते. पण आम्ही चुका सुधारून घेत नाही. आम्ही ते कुठेतरी दुसऱ्यावर लादितो. नाही, त्यापेक्षा मी स्वतः चुकी आहे, स्वतः एक पाप करतो, किंवा मी स्वतःचा एक अपराध आहे, किंवा माझ्या स्वतःमध्ये ह्या घटना आहेत, ह्या ज्यावेळेस मी तपासील, मी पाहिल, आणि या घटनेमधून मी कसा सुटल, किंवा या घटनेमधून मी कसा बाजूला येईन, किंवा या घटनेमधून, या प्रक्रियेमधून, या जीवनामधून मग मी स्वतःचा कसा बदल करून घेईन, यासाठी तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला वेळ दिली. याला तर म्हणतात रेव्होल्युशन, याला तर म्हणतात पूर्वसंकेत, याला म्हणतात परमेश्वराची योजना. प्रत्येक टायमिंगला आमच्या फायद्याचीच योजना असं असेल नाही. जीवनामध्ये कायम फायदेच होत नाही, तोटे पण होतात. जीवनामध्ये कायम दुःखच येत नाही, सुख पण येतं. जीवनामध्ये कायमच शांतता नाही, टेन्शन पण येतं. जीवनामध्ये कायम आनंदच नाही, दुःख पण येतं. जीवनामध्ये कायम हर्षण उल्हासच नाही येत, रडणं पण येतं. उपदेशकाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर प्रत्येक गोष्टीला काळ वेळ समय आहे. मग आम्ही काय गोष्टी कशा प्रकारे केल्या पाहिजे, ह्या गोष्टी आम्हाला समजून घेणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. पण ज्यावेळेस आम्ही या समजून घेत नाही त्यावेळेस मात्र आमच्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी दिसतात की जेणेकरून त्यामुळं आमचा नुकसान त्या ठिकाणी घडलं जातं. मी या ठिकाणी आणखी एक छोटस उपदेशकाचं पुस्तक अध्याय क्रमांक 3 आणि काही गोष्टी वाचू इच्छितो. कारण जवळ येऊन ठेपलेली संकट, जो काळ आहे, जो वेळ आहे, जो समय आहे, तो अंताचा समय आहे. आणि अंताच्या समयाला ह्याच वचनाच्या रेफरन्स असल्या कारणाने उपदेशकाचा ग्रंथ अध्याय क्रमांक 3 मी वाचतो. सर्वांचा काही उचित काळ म्हणून असतो. एकच काळ कोणाचा बसून राहत नाही. आज जे दुसऱ्याच्या दानपत्रावर लय मोठमोठे झाले ना, उद्या तुम्हाला आहे ना भिकाऱ्यासारखं सुद्धा वडापाव खायला पैसे नाही मिळणार. आणि जे आज वडापावर जीवन जगतात ना, ते सुद्धा रंकाचे राजे पण बनतील. वेळ नाही लागत कुणाला बांधलाय. पण त्या गोष्टीमध्ये प्रभूमध्ये ठाम राहणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. भूतलावरील प्रत्येक कार्याला समय असतो. जसा जन्म समय तर मृत्यू पण होतो. कोण काय अमर पाठी घेऊन नाही आलं प्रभू येशूच्या व्यतिरिक्त. जगामध्ये जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्या देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या व्यतिरिक्त जन्म समय आणि मृत्यू समय हे दोन्ही ज्याच्या हातात आहे ना, तो एकच होता, एकच आहे, एकच येणार, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. परंतु मानव जन्मात आल्या कारणाने त्याला मृत्यूला देखील सामोरं जावं लागलं. हे विशेषण आहे की त्याने मृत्यूवर विजय मिळवला, हा भाग वेगळा आहे. परंतु प्रत्येक गोष्टीला उचित असा काळ होता. त्याचा जन्म समय होता तर मृत्यू समय पण होता, आणि मृत्यू समय होता तर पुनरुत्थानाचा समय देखील होता. तसाच तुमचा आणि माझा जन्म समय आहे तर मृत्यू समय पण आहे, आणि मृत्यू समय आहे तर येणाऱ्या दिवसामध्ये आमचं पुनरुत्थान देखील आहे. रोपण्याचा समय नाही. आता कांदे रोपायला टाकले मग लगेच उपटून टाकायचे का लगेच पुढच्या हप्त्यात? रोपले 3, 3.5, 4 महिने तर ठेवतान का नाही? त्याला खत पाणी आमकं फलन बिस्तान. रोपण्याचा समय, रोपलेले उपटण्याचा समय पण असतो. मग हे रोपायला टाकलेले रोपाचे कांदे उपटण्याचा समय कधी? 1 महिना,
सव्वा महिना काय असेल तुमच्या याच्यानुसार, आणि मग तुम्ही उपटून ते लाविता ना, का रोपल्याच लगेच टाकीता. वदण्याचा समय, बरे करण्याचा समय, मोडून टाकण्याचा समय. नाही सपार पटलं तर मोडून टाकायचं पत्र्याचं घर, नाही पत्र्याचं घर पटलं तर मोडून टाकायचं स्लॅबचं घर. बांधून काढण्याचा समय, रडण्याचा समय, हसण्याचा समय, शोक करण्याचा समय, नृत्य नाचायचा समय, धोंडे फेकून देण्याचा समय, गोळा करण्याचा समय, आलिंगन देण्याचा समय, आलिंगन देण्याच्या आवरून धरण्याचा पण समय. काय म्हणत नका आलिंगन धरू, तर आवरून पण धरा. शोधण्याचा समय, गमावण्याचा समय, राखून ठेवण्याचा समय, टाकून देण्याचा समय, फाडून टाकण्याचा समय, शिवण्याचा समय, मौन धरण्याचा समय आणि बोलण्याचाही समय. प्रेम करण्याचा समय, द्वेष करण्याचा समय, युद्ध करण्याचा समय, सख्य करण्याचाही समय असतो. सगळ्या गोष्टीचे समय आहेत. मग या समयानुसार आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं. ह्या जवळ आलेला जो समय आहे, जवळ आलेले जे संकट आहे, ह्या संकटामध्ये जर अशा प्रकारची वस्तुस्थिती आम्हाला आमच्या नेत्रामधून दिसत आहे, तर आम्ही या परिस्थितीतून कशा प्रकारे सुरक्षित राहावं यासाठी तर देवाचं वचन आहे. अनेक लोकांना देवाचं वचन नको असतं, अनेक लोकांना सत्य सांगलेलं पटत नाही, अनेक लोकांना याचा वीट आहे. मग वीट आहे ना, तर तुम्ही थेट जाणार तिकडे नरकात, सरळ सरळ. आणखीन काय लिहिले त्याच्यामध्ये, विश्वासघातकी, विश्वास कुणावर ठेवावा प्रश्न पडलाय. आज या जगामध्ये जगत असताना विश्वास कुणावर ठेवावा. अहो स्वतःवर विश्वास ठेवायचा सुद्धा आता घाम फुटायला लागलाय. विश्वास कसा ठेवावा, कारण आतमध्ये देखील दोन पार्ट आहेत, एक जगातला आणि एक आत्मिक. स्वतः सुद्धा स्वतःवर कधी कधी स्वतःचा कॉन्फिडन्स नाहीये. विश्वासघातकी आम्ही देखील विश्वासघात करतो, स्वतःबद्दल स्वतःचाच. इतरांचं तर जाऊ द्या, असा कोणता व्यक्ती नाही की त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवा. फक्त देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त बास, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुणीच सापडणार नाही. हुड हुडे आपण नाही का, हुडेत पोर जाऊन द्या. अरे हुड पोर इथं म्हातारे नाही तर, हा सगळ्या कॅटेगरीतले हुड झालेत. मोटरसायकल चालताना असा कट आणि देत ना, हुड पोर ठीक आहे, पण टिल्ले कट आणि येत, मधले कट आणि येत, हे प्रौढ कट आणि येत, अरे हाय तर डंगरे कट आणि येत. त्या बया सुद्धा स्कूटी वाकडे तिकडे घुसत येत. प्रश्न पडतो, हुड हुड म्हणजे म्हातारे झाले तरी हुड, प्रौढ झाले तरी हुड. हा हुड आपण कोणाला म्हणतो, ठीक आहे बा 18 वर्षापर्यंत 21 वर्षापर्यंत लग्न नाही झालं म्हणून झाले बा हुड. हुड म्हणून समजत नाही, त्याच्यानंतर तर समजायला पाहिजे ना. गर्वाने फुगलेली, लय गर्व, कुणाला केटीएमचा, कुणाला सीटीएमचा, कुणाला कशाचा. वा 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 वा, नाद नाही करायचा गर्वाने. देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी सुख विलासाची आवड धरणारी. देवावर प्रेम नाही म्हणत, लव्ह यू गॉड असं नाही. ते लव्ह यू गॉड म्हणून त्या गॉडच्या नादात आणि त्या चेस मध्ये जाऊन लव्ह यू करतील. अशा त्यांच्या अशा जिभाषा आवळवल्या पाहिजे. स्टेजवर काय चालतंय, हेच चालतंय, लव्ह यू. बाकी काय, देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी सुख विलासाची आवड धरणारी मंडळी तयार झालेली आहे. सावधान. आणि त्यांच्या याचकाला थोडीशी आहे का नाही काही कळत नाही. तो तिकडे जमवून देतो खटके. देतो मी त्या पाळक लोकांचे नम्र, पाहिलं मी माझ्या नेत्राने. अनेक ठिकाणी अशाच प्रकारच्या गोष्टी चालतात आणि लोकांनाही तेच आवडत आहे. अशा लेकरांचे लग्न नाही होते, डायरेक्ट चर्च जॉईन करते, तिकडे गेलं का लग्नच होतंय म्हणून. म्हणजे याचा अर्थ आहे काय, का त्या चर्चवर काही लग्न लावायचे अभिषेक उतरले काय स्वर्गाच्या राज्यातून? हाय तर कुठं लोक हो तुम्ही? एवढ्या टपारी लेकरं तिथं पाठवून देतात आणि तुम्ही इकडे दुसरीकडे तरफाडता आणि ते जाते तिकडूनच फुर होऊन. आपण म्हणतो काही नाही होत, तो विश्वासणार आहे, ते विश्वासणारी आहे. हे चर्चमध्ये असे विश्वासणारे आहेत काय? विश्वासघातकी, हुड आणि गर्वानी फुगलेले आणि देवावर प्रेम करण्याच्या ऐवजी सुखविलासाची आवड धरणारी मंडळी तयार झालेली आहे. अहो हेच नाही, देवाचे सेवकही तसेच झालेत. सुखविलास पाहिजे त्यांना, ऐशारामची गाडी, ऐशाराम, चांगली मस्त अशी खुर्ची, 2-4 बॉडीगार्ड साईटला, चांगली सिस्टीम, चांगलं सगळं आहे. तुम्ही असे चांगले नरकात जाणारी आहेत.
याची लक्षात राहू द्या, थोडीशी जाण राहू द्या. हे आत्मिक भोजन आहे, हे कडू लागन, खराब लागन, अंतकरणाला भिडून जाणार लागन. असं वाटन का या फळकाला काय करावं असं वाटू द्या, पण हे तुमच्या आणि माझ्यासाठी सार्वकालिक वतनासाठी. तुम्हाला घडीभर वाईट वाटू द्या, अंतकरण फुटू द्या, सत्य बाहेर निघू द्या, ते समजून घ्या. ते मला माझ्यासाठी पण आहे, माझ्या पत्नीसाठी, माझ्या आईसाठी, लेकरांसाठी, मुलीसाठी, मुलासाठी, नातेवाईकांसाठी, सर्व बिलिव्हर्स लोकांसाठी, सर्व सेवक वर्गासाठी, माझ्यासाठी देखील आहे की आम्ही आमच्या स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. ही गोष्ट आम्हाला समजून यापूर्वीच सांगायला पाहिजे होती, पण तो अशा प्रकारचं मार्गदर्शन अनेक चर्चेसमध्ये, अनेक संस्थेमध्ये, अनेक मिनिस्ट्र्यामध्ये, अनेक सेवेमध्ये होत नाही. ही एक शोकांतिका आहे. कारण काय की या सगळ्यांचं लक्ष कुठं आहे? फक्त बोटावर मोजणारे लोकच देवावर प्रेम करतात. सुख विलासाचं त्यांना घेणं देणं नाही. चटणी तर चटणी, मिरची तर मिरची, बिर्याणी तर बिर्याणी, काय उपाशी तर उपाशी, पण बाकीचे नाही. बोटावर मोजणारी असे जर बिलिव्हर्स लोक, लीडर्स लोक, सेवक लोक जर घेतले तर बोटावर मोजणारे जसं आहे तसेच समाधानी मानतात. नाही, परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो, तुम्ही ते आशीर्वाद जगा ना, त्याच्यामध्ये नो डाऊट. परंतु देवावर तितकंच प्रेम करा ना जितकं तुम्ही जगावर करता. ज्या परमेश्वरने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं, ज्या परमेश्वरच्या हातामध्ये आमचा वेळ काळ समय आहे, ज्या परमेश्वरच्या हातामध्ये सूत्र आहे, जो परमेश्वर एका फोनवर आमचं सगळं गायब करू शकतो, त्याच्यावर पण प्रेम करा ना. अहो, जितकं तुम्ही मोबाईलवर प्रेम करता तितकंच प्रभूच्या वचनावर पण प्रेम करा ना. आम्ही नाही कुठं म्हणतो. जितकं तुमचं एखादी मुलगी असेल किंवा एखादा मुलगा असेल, एकमेकावर प्रेम असेल, जितकं करताना तितकंच करा ना. आई बापावर पण तितकंच करा ना, देवाच्या वचनावर तितकंच करा ना, सत्यावर तितकंच करा ना, सगळ्या गोष्टीवर. आमचं सगळं एकाच ठिकाणी उतू जातं आणि सगळा कचरा एका ठिकाणी टाकला ना, त्याला म्हणते तो उकांडा. आणि त्या उकांडा काही कामाचा नसतो, पेटून द्यावा लागतो त्याला. तुम्ही असं जीवन जगा का शोकेस मध्ये जसं एखादी वस्तू ठेवतात ना, किती जुनी झाली तरी अशी छाप मध्ये, तसं जीवन जगा. आणि याला म्हणतात ख्रिस्ती जीवन, याला म्हणतात विश्वासणारे जीवन, याला म्हणतात सेवकाचं जीवन, याला म्हणतात पवित्र जीवन, याला म्हणतात नीतीचं जीवन, याला म्हणतात सत्याचं जीवन, याला म्हणतात शांततेचं जीवन, याला म्हणतात विश्वासाचं जीवन, याला म्हणतात परमेश्वरावर प्रेम करणारं जीवन, याला म्हणतात सुभक्तीचं जीवन, याला म्हणतात परमेश्वराच्या जवळचं जीवन. हे जीवन नकोय लोकांनाच. लोकांना जगातलं सांगाढोंगाचं जीवन पाहिजे. 5व्या क्रमांकाचं वचन पाहूया. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होती. सुभक्ती, हो आम्ही धार्मिक तर लय, मी धार्मिक, मा बाप धार्मिक, मा आजा धार्मिक, मा पंजा, आणखीन कोण खापर पंजा, मा अख्ख्या पिढ्या धार्मिक. काय धार्मिकतेचं तुमच्याकडं काय? सुभक्ती फक्त बाह्य. सुभक्तीचे केवळ बाह्य रूप, बाहेरच रूप. सुभक्ती बाह्य स्वरूपाची नसती. सुभक्ती आतील असते, आतील. हिंदू संप्रदायामध्ये म्हणतात अंतरंग आणि बाह्यरंग. बाह्यरंग हा देखावा आहे आणि अंतरंग हे आत्म्याच्या प्रेमाने, आत्म्याच्या प्रेरणेने चालणारे जीवन आहे. आम्ही अंतरंगात घुसलो पाहिजे. बाह्य स्वरूपात काही नाही. टाळे घ्या, न तर जांजरे घ्या, न तर हाताने वाजवा, मुखाने घ्या, पण इथंच काही नाही. हे झालं बाह्य स्वरूप. अशा प्रकारचे बाह्य स्वरूपाचं जीवन जगणार जीवन लोक या जगामध्ये आता आपल्यामध्ये वावरत आहे. देवाला असलेल्या लोकांचा वीट आहे. तुम्ही बाह्य स्वरूपाचं काही फायदा नाही. भले तुम्ही चर्चला नाही गेले तरी चालतील, पण तुमचं वागणं, उठणं, बसणं, बोलणं एकदम क्लिअर पाहिजे. तुमचा विश्वास क्लिअर पाहिजे. तुमची नीतिमत्ता वेगळी क्लिअर पाहिजे. नाही जाऊ द्या लोक चर्च चुकवायचं नाही, नाही हेच नाही तेच नाही. हे झालं बाह्य स्वरूप लोकांना दाखवणार आणि याच्यामुळे होतो लोकांचा फायदा. रेग्युलर चर्चला गेलं का त्याचं रेग्युलर दानपत्र मिळतं, त्याचं फगत दानपत्र, दशमांश, देणगी, तेलाची बाटली घरात असली तरी घेऊन येतो तार पडायला. काय घेतो? अय आणली ना पुण्याहून एकदा तेलाची बाटली, मग न करून काय आला नाही तो.
आम्ही तिकडे औरंगाबादला गेला तर तिकडून एक आणतो, नाशिकला गेला की तिकडून एक आणतो, मुंबईला गेला की तिकडून एक आणतो, चेन्नईला गेला मद्रासला का तिकडून एक आणतो, बेंगलोरचं कुणी आला की तिकडून एक आणतो, बाहेर देशाला कुणी जाऊन आलं दुसऱ्याच्या दानपत्र त्यांनी आणली बाटली का त्याच्यातले 2-2 थेंब करून ती एक आणतो. अरे लावितो तरी किती तेल? या तेलाने तुम्ही अभिषिक्त होणार नाही. तेल असू द्या अभिषिक्त, कोणत्याही मोठ्या अभिषिक्ताच्या हातून असू द्या, ते तेल लावल्याने अभिषिक्त होणार नाही. तुमचा अंतरंग ज्यावेळेस क्लिअर असेल, अंतरात्मा ज्यावेळेस क्लिअर असेल, तुमची नीतिमत्ता ज्यावेळेस क्लिअर असेल, तुमची सत्यता ज्यावेळेस क्लिअर असेल, तुम्ही ज्यावेळेस पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चाल, तेल लावायची गरजच नाही. तुम्ही स्वतः तेलाचे डबे. आम्ही जिथं जातो तिथं तेलच. तेल हे अभिषेकाचं प्रतीक आहे, सामर्थ्याचं प्रतीक आहे. तेल काय साधं नाही. म्हणजे तुमच्या बाटल्यातलं हे विकत घेतलेल्या तेलाबद्दल नाही, वचनाचं तेल आहे का नाही काही सगळ्यात अनमोल. आकाश आणि कपाट जरी उघडवलं फक्त स्वर्गातलंच येईल. तर आम्ही आकाश कपाट यासाठी उघडायला लागतो तर जगातलं पडू दे भाऊ पटापटा. कुणी म्हणतं गाडी दे, कुणी म्हणतं विजा दे, कुणी म्हणतं हे दे. स्वर्गात आकाश कपाटातून ते नाही पडत, स्वर्गातून ते नाही पडत. ते आम्हाला इथं निर्माण करावं लागत. आमच्या स्वतःच्या कर्तृत्वावर, स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या ताकदीवर, स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या शिक्षणावर जे काय असेल ते, आणि ते पण सत्यामध्ये. सत्यामध्ये जगणारे एक सॅल्यूट त्यांना. स्वार्थी असा प्रत्येक जण स्वार्थी. मला माझ्या लेकरासाठी काहीतरी 2 पैसे कमवा, हा माझा स्वार्थ आहे. पण वाईट पद्धतीने नाही. नीट 4 तास काम करायचं ना 8 तास कर, असं याच्यामध्ये आहे ना. जे मग हो ना, करोडपती व्हा, अब्जपती व्हा, ईडीची चौकशी नाही लागणार तुमच्या. पण तुम्ही काहीच नाही करीत, या गोष्टी होणारच. आणि या 100% होणार. इथून पुढे तर 100% होणार. मी 2-3 एपिसोड पासून सारखं ते तडाखा लावलेला. देवाचा आत्मा मला म्हणतो सांग तू लोकांना सावध कर. कारण कामाला जाईना, धंद्याला जाईना, यांच्या बिझनेस नाही, यांच्या ऊसाचे कारखाने नाहीत, यांच्या शेत्या नाहीत, यांच्या जमिनी नाहीत, यांच्याकडे करोड रुपयाची अब्जवधी प्रॉपर्टी आली तरी कशी? असंच करून सगळ्या संस्थेचा सत्यानाश करतात लोक. बलिदान कुणी केलं, विकत कुणी घेतली, विकितही कोण, आणि उड्या कोण मारित. वा वा वा. हे इथलं कारण काय की हे जवळ आलेले संकट आहेत. आणि मग हे सगळ्या प्रकारचे संकट आम्हाला दिसत असताना आम्ही कशा प्रकारे त्या संकटावर मात करावं यासाठी आम्हाला हे मार्गदर्शन आहे. तर आम्ही कशा प्रकारे जीवन जगावं. आपला वेळ होत आलेला आहे, त्याच्यामुळे आपण एक वचन वाचूया. ते सुभक्तीचं केवळ बाह्य रूप दाखवून तिचं सामर्थ्य नाकारणारे अशिक्त होतील, त्यांच्यापासूनही दूर राहा. हे जेवढे कॅटेगरीचे लोक तुम्ही आता ऐकले ना, पाहिले, मग याच्यात सेवक असू नाही तर सेवकाचा बाप असू, विश्वासणारा असू नाही लय मोठा गिटार वाजवणारा असू, घेणं नाही देणं नाही, कुणी असू, याच्यामध्ये हे गुण राहतात ना. तर बायबल स्पष्टपणे वॉर्न करतय, सावधानतेचा इशारा देत आहे की अशा प्रकारे जीवन जगणारे जे आहेत यांच्यापासून दूर राहा. जर का यांच्यामध्ये तुम्ही राहिले तर ढवळ्या शेजारी बांधला पवळा वाण नाही पण गुण आला. आणि जर का गुण आला का मग फटके पण पडलेच. फटके पडले का चटके बसलेत. इथं तर बसतील पण तिकडं अधोलोकात बसू नये ही देवाची योजना आहे. नरकात जाऊ नये ही देवाची योजना आहे. 6व्या क्रमांकाचं वचन आहे, त्यांच्यापैकी असे काही लोक आहेत की ते घरात हळूच शिरून पापांनी भारावलेल्या, नाना प्रकारच्या वासनांनी भडकलेल्या, सदा शिकत असून सत्याच्या ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रियास वश करतात. ज्यादा करून स्त्रियाला लय वश केलं जातं. स्त्रिया या हवाबाईमध्ये एकदा का हवा भरली अशी नायट्रोजन सारखी वर जाती ना ती. आपण ती जाती तर जाती पण अख्या घरालाच घेऊन जाती. म्हणून तो प्रेषित पोल किंवा त्याला म्हणला आया बायाच्या कायापासून जरा दूरच राही बाबा, या काही खरं नाही. त्या पहिल्या आयाने आमची हवाबाई तिने वाटोळ केलं आणि त्या टायमिंगला आदमानी दांडाचा खोऱ्याचा दांडा काढायचा तर तो घेऊन म्हणला वाव व्हेरी नाईस ब्युटिफुल वाव. खाल्लं त्यांनी पण. आजही तीच कंडिशन चालू आहे. आणि आजही
आमचं धार्मिक जीवनाला गालबोट लागणाऱ्या स्त्रिया यांना लय ऊत इथं लय अन्य भाषा बोलत तिथं लय प्रकटीकरण सांगत ते खरं सांगत बरं का, इथं काय पुरलं तिथं काय पुरलं, तुझ्या मामाने काय केलं, आज्याने काय केलं, शेजाऱ्याने काय केलं, पलीकडच्या गावात काय झालं, सगळे सांगत या ती सिस्टर ते ब्रदर हे चहाडखोर या निंदक या अविश्वासू ह्या शांतता दिवशी या चहाड यांच्यापासून दूर राहा, यांच्याकडे सत्य नाहीये. ह्या नुसत्या बकऱ्यासारख्या पटापटा पटा पुढे जाऊन शेंड्या तुडीत येत, मेंढरासारखं निवांत असं खाली गोंद घालून नाही जात, प्रभू येशूच्या मागे नाही जात, या प्रभू येशूच्या पुढे पळाले. आणि म्हणून ही कंडिक्शन आहे आणि म्हणून आम्हाला सावधान राहायचं. इथं वॉर्निंग दिलेली, मला काय करायचंय, हे काय करतंय, सदा शिकत असूनही म्हणजे कायम चर्चला जाणारे असून पण, चांगल्या धार्मिक असून पण, भजनाला जाणारे असून पण, सगळ्या अगरबत्त्या दिवा काय करणारे असून सुद्धा सत्याच्या ज्ञानाला कधी नाही पोहोचल्या. यांना जेवढं सांगितलं तेवढ्यातच घेऊन पळाले या गठुडं. कारण यांच्याकडे पहिलंच धुणं असतं मारणाचं. ज्ञानाला कधी न पोहोचणाऱ्या अशा भोळ्या स्त्रिया वश करतात. ह्या भोळ्या आहेत होय, दुसऱ्याचं वाटोळ करून टाकीत ह्या भोळ्या. दुपारच्या पारी येतात, शिस्तर असं शिस्तर तसं, चला आमच्या चर्चला आणि घ्या ही पावती आणि या लिपप्यात आणि सुट्टे नका टाकू, आमचं पळकलं चिडतील, मग लय मोठा अभिषेक तू द्या त्याला मोठं पाकिट. यांनीच व याब्रेस यांनी जसे मोशेला अडवले, मोशेला म्हणजे देवाच्या सेवकाला अडवलं, तसं हेही सत्याला अडवितात. आहेत सत्याला अडवणाऱ्या स्त्रिया पण आहेत आणि पुरुष पण आहेत. हे लोक भ्रष्ट बुद्धी बनलेले आहेत, यांच्या बुद्ध्या भ्रष्ट झालेल्या आहेत, सैतानाने ते केलेले आहेत. कारण त्यांना देवाचं वचन नको आहे, त्यांना सत्य नको आहे, विश्वासाच्या संबंधाने पसंती न उतरलेले ते आहेत. तरी हे अधिक सरसावणार नाहीत, कारण जसे त्यांचे मूर्खपण उघड झाले तसं यांचंही उघड होईल. म्हणून अनेक लोकांचे सेवकाचं मूर्खपण आहे ना आता उघड झालेलं आहे. काहींचं कोविड मध्ये झाले, काहींचं आता सध्या होतंय आणि काहींचं आम्ही करणार. वचन येते, परत एकदा वाचा तुम्ही लागलं तर. मी कुठलीही गोष्ट मनाने एकही शब्द सांगितला नाही, फक्त ट्रान्सफर करताना जर मराठी भाषेचा मूळ हेतू सोडून त्याचा दुय्यम अर्थ जर घेतला तर तो तुमचा भाग आहे. परंतु ओरिजिनल देवाच्या वचनाप्रमाणे जसं होतं तसंच मी तुम्हाला तुमच्या समोर सादर केलं. पुन्हा एक वार मी तुम्हाला विनंती करेल की तिमोथेला दुसरं पत्र अध्याय क्रमांक 3 आणि वचन क्रमांक 1 ते पूर्ण वाचा, तुमच्या लक्षात येईल. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया, मान सन्मान आदर देऊया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशनला जोडणारे सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजू आलाट अहमदनगर मधून मनापासून हृदयापासून हार्दिक स्वागत करतो. पुढच्या भागामध्ये याच प्रकटीकरण भविष्यवाणी स्वप्न दृष्टांत पूर्व संकेत परमेश्वरची योजना दर्शन भाग क्रमांक 178 मध्ये आपण पुन्हा एक वार भेटणार आहोत. परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वाद देऊ. येऊया आपण प्रार्थना छोटीशी करूया आपल्या भारत देशासाठी. पवित्र थोरशे नदीच दे बापा, जशी अवतशी तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रवेश ख्रिस्ताच्या प्रेमळा आणि सामर्थ्यवान आहोत आम्ही प्रार्थना करतो. ज्या देशामध्ये ज्या राज्यामध्ये आम्ही राहत आहोत, आमचा भारत देश, आमचा त्याचप्रमाणे सर्व राज्य, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र राज्यातले सर्व जिल्हे तालुके खेडेगाव कॉलनी सिटीज रान माळ्या वस्ती, त्याचप्रमाणे प्रिय बापा देवाचे अभिषिक्त सेवक सेविका विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, सर्व मिलिटरी फोर्स जवान कमांडोज, सर्व पोलीस डिपार्टमेंट, सर्व डॉक्टर्स डिपार्टमेंट, सर्व सेवाभावी संस्था, मदत करणाऱ्या संस्था, त्याचप्रमाणे सर्व राजकीय सत्ताधारी अपक्ष या प्रत्येक जण आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. शेतकरी वर्ग आम्ही हातामध्ये घेतो. आमच्या प्रत्येकाच्या समस्या चिंता काळजी टेन्शन ताण दबाव आणि ज्या जगात ज्या युगात ज्या काळात ज्या वेळेत ज्या समयात सध्या चालू असणाऱ्या परिस्थितीत जे आम्ही जीवन जगत आहोत आणि आमच्या सभोवताली प्रिय बाप्पा त्या वचनाप्रमाणे ज्या काही गोष्टी जगामध्ये दिसत आहेत आणि आमच्यामध्ये देखील दिसत आहेत, प्रभू आम्ही प्रार्थना करतो आमच्या मधल्या त्या काढून टाक. जगामध्ये देखील शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून प्रत्येकाला ज्ञान बुद्धी चातुर्य दे, प्रत्येकाला पश्चाताप बुद्धी दे, प्रत्येकाचं नवीकरण कर. आमच्या कुणाचाही नाश होऊ नको. जे संकटात असतील त्यांना दूर कर. जे परमेश्वर आजारात असतील त्यांना परमेश्वर उत्तम असं आरोग्य दे. जे बंधनात असतील त्यांचे बंधन तुटल्या जाऊ दे. जे ज्या ज्या प्रकारात तुझ्याकडे मागणी आणि प्रार्थना करीत असतील त्या प्रत्येकाच्या प्रार्थनेचं उत्तर दे. होते तुझ्या नावाचा महिमा आणि गौरव. सत्य आम्हाला समजलेलं आहे म्हणून प्रिय बाप्पा आम्ही ज्या बंधनात आहोत त्या बंधनातून आम्ही मुक्त व्हावं म्हणून सहाय्य मदत कर. प्रार्थना विनंती करतो ज्या प्रिय लेकरांसाठी ज्या नवीन ग्रुपसाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, सुवार्ता सांगत आहोत, ते प्रत्येक जण त्यांच्या समस्या तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येक जण आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे, जो येणार आहे, ज्याने आमच्या सर्व अंतरंगातल्या भावना, अंतरंगातल्या
मागण्या, अंतरंगातल्या प्रार्थना, विनंत्या, अंतरंगातले भेद, इच्छा ज्याने जाणून घेतल्या आणि आमच्या विश्वासाच्या कृतीप्रमाणे जो आम्हाला उत्तर देत आहे, त्या नाझरेतकर येशूच्या नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता त्वय. आमीन. प्रभु रक्त की जय, प्रभु रक्त की जय, प्रभु रक्ताचा जयकार असो. आमीन, आमीन, आमीन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू. गॉड ब्लेस यू.